बड़े दिल वाले, बड़े दिल वाले। रेड FM बडे दिलवालेची तिसरी कॅटेगरी शेती आणि पर्यावरण। त्याचे नॉमिनी ग्रामीण भागातल्या गोरगरीब लोकांपर्यंत अतिशय माफक भाडे तत्वावर सौर कंदील पोहोचवणारे श्री विद्यानंद पटवर्धन। मॉर्निंग नंबर 1 मध्ये राहुल सोबत। सुरू आहे मॉर्निंग नंबर 1 आणि राहुल तुमच्यासोबत आहे आणि राहुल सोबत रेड माईक वरती रेड स्टुडिओ मध्ये आज आहेत शेती आणि पर्यावरण या क्षेत्रात नॉमिनेट झालेले बडे दिलवाले बनू शकणारे श्री विद्यानंद पटवर्धन। गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग राहुल। बरं, आम्हाला असं कळलेलं आहे की तुम्ही जे सौर कंदिलाचं जे खूप मोठं काम केलेलं आहे त्याच्याबद्दल एक थोडक्यात सांगा ना की नेमकं काय आहे हे प्रकार। हा प्रकार असा आहे, ग्रामीण भागामध्ये प्रत्येक जण सौर कंदील खरेदी करू शकत नाही। बरोबर। आम्ही महिला बचत गटांच्या मार्फत मध्ये एकाच ठिकाणी ते सौर कंदील चार्ज केले जातात आणि गरजू लोकांना महिला बचत गटांच्या मार्फत ते नाममात्र भाडं देऊन प्रतिदिन उपलब्ध केले जातात। बरं, मला एक गोष्ट सांगा विद्यानंदजी की ही कल्पना आली कुठून होती? ही कल्पना अशी आली होती की बऱ्याच ठिकाणी शासन वेगवेगळ्या स्तरावर सौर कंदिलाचं वाटप करतं। हा बरोबर। पण बाकीचे पण गरजू असतात, त्यांच्याकडे पण अडचणी असतात। ते प्रत्येक जण रॉकेल विकत घेऊ शकत नाही, त्याच्यामुळे प्रदूषण होतं आणि सगळ्यात महत्वाचं आमचं होतं की रॉकेल वरची खरेदी बंद झाली पाहिजे म्हणलं। रॉकेलचा खूपच त्रास आहे। रॉकेलचा त्रास असा आहे की त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणावर कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन होतं। 1 लिटर रॉकेल 1 किलो कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करतो आणि मूळ रॉकेलची किंमत 60 रुपये आहे। आपण 20 रुपयाला घेतो, शासन त्याला 40 रुपये अनुदान देते। हे करत असताना असं लक्षात आलं की जर आपण एकत्रित चार्ज केले तर हे सगळ्या कम्युनिटीला भाड्याने मिळतील, मोफत कोणालाही मिळणार नाही आणि आपल्या देशामध्ये मोफत देण्याची किंमत त्यांना राहत नाही त्या कुठल्याही परिस्थितीला। अगदी, त्यामुळे मग तुम्ही तो 5 रुपये जो नॉमिनल चार्ज आहे तो त्यासाठी घ्या। त्याच्यासाठीच आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही 5 रुपये घ्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना मिळणाऱ्या भाड्यातून आम्ही 1 रुपयाही त्यांच्याकडनं वापस घेत नाही।